मिसेसने एक व्हिडिओ केला होता की माझा अपघात झाला होता. तर त्याची मी खरी तुम्हाला हकीकत सांगतो. माझा अपघात वगैरे काय झाला नव्हता, तर माझ्यावरती वार केलं होतं. आणि वार करणारे दुसरे कोणी नाही तर आपलेच असतात. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेऊन ठेवा. आणि मला जेव्हा समजलं, म्हणजे जेव्हा वार झाले तेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो. आणि 2-3 दिवसांनी जेव्हा मला शुद्ध आली आणि मला मिसेसनं सांगितलं की तुम्हाला अमक्या तमक्याने मारलं, तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं की आपण जर एखाद्याच्या मदतीला जेवलेल्या ताटावरनं उठून जात असेल आणि एखाद्याला आपण जेवत असताना जेवणातला घास देत असेल आणि अशी जर लोक आपल्यावर वार करत असतील ना, तर समाजात मला तेव्हा एक कुठल्या तरी ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तुम जिसका भला चाहोगे वही तुम्हारा बुरा करेगा. हे तेव्हा आठवलं मला. आणि नंतर मला इंदुरीकर महाराजांचा एक शब्द आठवला की तू कितीही चांगलं कर समाजासाठी, समाज तुला कधीच चांगला म्हणणार नाही. पण तू पैसा कमव, कसाही कमव, समाज तुला चांगला म्हणेल. हे त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आलं. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी जर काय ह्या समाजासाठी एवढं करण्यापेक्षा गावाला किंवा गावातल्या लोकांना किंवा भावकीला चांगलं करण्यापेक्षा जर मी तेच हे व्यवसायात केलं असतं ना, तर आज माझी ताकद वेगळी असती. तर तुमचा कोण असा मित्र असेल ना, तर त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा. कधी त्याला सांगा, जर लईच हौस असेल ना, तर माझ्यासारख्याला भेट. इथं एवढ्या पंचक्रोशीमध्ये माझ्याबद्दल कुणीही विचारावं, कुणीही काही सांगू द्या, पण तो वाईट सांगणार नाही की हा दिलीप चिकणे असा होता. जरी एखाद्याचं मला पटत नव्हतं, माझ्यात एक वाईट गुणधर्म आहे, मी तुम्हाला सांगतो. मला जर एखाद्याचं पटत नसेल ना, तर मी काय करतो, समोर तोंडावरती बोलतो त्याला. तर तसा जर तुमच्याकडे गुणधर्म असेल ना, तर मात्र सर्वात बेकार असतं. तर कधी पण तुम्ही ना एखाद्याला गरजेपेक्षा जास्त मदत करायची नाही. आणि माझा वाईट गुण असा एक आहे माझ्यामध्ये की जर समोरचा जर खोटं बोलत असेल किंवा समोरच्याचं जर मला पटत नसेल ना, तर मी ऐकून पण घेत नाही आणि त्याला म्हणजे मागणंसुद्धा बोलत नाही. तर मी तोंडावरतीच बोलायचो प्रत्येकाला की हे मला तुझं पटत नाही किंवा हे तुझं चुकीचंच आहे, मग कोणी असू नाही काय असू. आणि जरी समाजामध्ये बसायचो आम्ही, म्हणजे मी पण समाजामध्ये गावामध्ये बसतो वगैरे. आणि जी गोष्ट बघा, गावामध्ये काही शातीर लोक असतात, बोलायला तुम्हाला पुढं करतात आणि मागून ना तुमच्याबरोबर जिलेबी करतात, म्हणजे मागून काड्या घालायची कामं करतात. तशी काही लोक असतात. तर मला समाजामध्ये जरी मी बसत असेल आणि कुणाच्या विरुद्ध जर अन्याय होत असेल, तर मी समाजामध्ये एकदम तडकीफड बोलायचो की हे बरोबर नाही, तो जो माणूस चुकीचा नाही, तर तुम्ही त्याच्यावरती तसं करूच शकत नाही. असं माझं म्हणजे वैयक्तिक पहिल्यापासून होतं. आणि काही लोक बघा तुमच्याबरोबर गोड बोलतात ना, पण जिभेवरती मध ठेवतात आणि हृदयात ना सापाचं विष ठेवतात ती लोक. अशी लोक त्यांना मग मदत करायला जातात. तुम्ही लाख त्यांच्याबरोबर किती तुम्ही सोनं करा गावात, मी सांगतोय ना, आज माझ्यावरनंच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही लाख तुमच्या जेवणाच्या ताटावरनं एखाद्याचं उठून जाऊन मदत केली ना, तरी गावातला कधीच तुमचं चांगलं मानणार नाही. त्याच्यापेक्षा ना बाहेरच्या लोकांना मदत करा. ही हकीकत कधी पहिल्यांदा कुणाला माहीत नव्हती. ज्यावेळी दानवले साहेबांना कळलं की माझा ॲक्सिडेंट नाही झाला तर माझं वार झालंच माझ्यावर, तेव्हा काही लोकांना म्हणजे एवढं अक्षरशः वाईट वाटलं ना, की बेहिसाब वाईट वाटलं की अशा व्यक्तीवरती पण वार होतात. तर जो समाजात, म्हणजे बघा माझंच नाही सांगत, तुम्ही निसर्गात बघा कधी पण लोकांनी काय सांगितलेलं आहे, ज्या आंब्याला चांगले आंबे लागतात ना, त्याच आंब्याला जास्त दगडं लागतात. मग तसंच माझं आहे. मी लोकांबरोबर चांगलं वागलो, लोकांचं जे काय चुकीचं असेल तर चुकीचं बोलायचो. आणि ह्या विषयाबद्दल आणि त्याचंही मेंढीपालन, ज्यानं माझ्या वार केलं त्याचंही मेंढीपालन आहे. त्याच्या मेंढरांना औषधं, त्याच्या मेंढरांची केसं बादरणं एकही रुपया न घेता करत होतो. आणि पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट काय दिलं आहे, मला मारलेल्याचं कारण काय सांगितलं आहे, तर मी त्याच्या कुत्र्याला मारलं म्हणून त्यानं मला मारलं. आता कुत्र्याचा, ह्या प्राण्यांना मी मारू शकत नाही तर कुत्र्यांना मारणार आहे का? एवढासुद्धा पण नाही. पण त्याच्या मनामध्ये जी खत होती ना, किंवा जे काय आहे विष, तर हे की आपण कुठंतरी पुढं चाललो आहे आणि ह्याच्यामुळे सर्वांना दुखतं. तर तुम्ही ना, मी तर वैयक्तिक सांगतो, अशा लोकांना मदत करण्यापेक्षा तुम्ही व्यवसायात डोकं लावा, सर्वात फायदेशीर आहे. कारण मी एवढं जर करून पाहिलं, अक्षरशः मला काही वेळा बायकोनी पण सांगितलं होतं, तुम्ही ही जी काय लोकांना मदत करताय ना, ही लय बेकार आहे. पण मला तेव्हा असं वाटायचं नाही, लोकांना मदत केली पाहिजे. पण जेव्हा हे सर्व गोष्टी झाल्या तेव्हा मला कळलं की आपण ज्यांना मदत केली होती ना, तीच लोक मला काय सांगायचं, अरे जाऊ दे ना, तू समजदार आहेस, तो काय दारू पितो, त्याची बायका पोरं आहेत, मग त्यांनी कसं जगायचं. ही कोण सांगतायत, ज्यांना मी मदत केली ती लोक सांगतात मला. म्हणजे विचार करा, त्यानं तर आयुष्यात कधी कुणाला मदत केली नव्हती,
पण ज्यांना मी मदत केली ना ती लोकं मला सांगायला येत आहेत अक्षरशः गावामधली. आणि काय बोलायचं, आणि एवढं सर्वांचं म्हणजे बेकार वाटलं ना मला, की ज्यांना मी कधी आयुष्यात ओळखलं नव्हतं, ह्या यूट्यूबद्वारे जेवढ्यांना माहिती होतं माझं किंवा ही लोकं मला भेटायला आलीत. ज्यांचं माझ्याशी मी कधी त्यांना मदत केली नाही, कधीच त्यांच्याशी काय म्हणजे समोरासमोर बोललो नसेल काही लोकांशी, अशी लोकं मला भेटायला किंवा मला बघण्यासाठी सर्व आली. तर आणि तेव्हा मला कळलं की कधीच गावकीला किंवा भावकीला मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांना तुम्ही मोठं करा, हे सर्वात उत्तम राहील. तर तुम्हाला पण जर असं काय वाटत असेल ना गावकीला आणि भावकीला मोठं करायचं असेल व्यवसायात, तर तुमचं पण चुकणार आहे. कधी नाही कधीतरी ही वेळ माझ्यावर जशी आली ना तशी तुमच्यावरती येईल. जुनी लोकं म्हणायची ना, ठेच लागल्याशिवाय तुम्हाला कळत नाही, तसंच आपल्याला जेव्हा ठेच लागते ना तेव्हाच कळतं. कारण मला खूप वेळा बायकोने समजावून सांगितलं होतं की ही जी काय तुम्ही लोकांना मदत करता, की लोकांसाठी जे काय तुम्ही धावून जाता ना, हे तुम्हाला कधीतरी घातक ठरणार आहे. आणि तेच घातक जर बरं आता ह्याला जामीन करायला कोण जाणार? हाफ मर्डरमध्ये जामीन होत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. पण बघा, आपला गैरफायदा उचलणारी कशी असतात तर मी तेही तुम्हाला सांगतो. आपल्यातलेच काही असतात गद्दार, आपल्यात सगळेच चांगले असतात अशातले काही गोष्टी नाही, तर आपल्यातलेच काही लोक त्यांना जामीन करायला जातात. जामीन तर होत नाही, पण त्याला वाटतं ना की ही लोकं मला जामीन करायला आलीत, तर ही जामीन कराय काय जात नसतात. तर त्याला उकसवायचं असतं की तू अजून ह्याच्यापेक्षा डबल काहीतरी कांड कर. बघा कसं कोण कुणाला फसवतं, बघा कुणाची बुद्धी कुठं चालते. पण एवढं त्यांना कळलं पाहिजे की ज्याच्याबरोबर आपण करतोय तो काय साधा माणूस आहे का, त्याला काही कळत नाही का? तर हे त्या पद्धतीनं असतं. आता ती जामीन करायला जाणार, आम्ही तुला भेटायला येणार, अशा सगळ्या गोष्टी दाखवणार. पण ते भेटणं, दाखवणं, जामीन करणं ह्या गोष्टी त्यांना करायच्याच नसतात. तर त्यांना ह्याच्यापेक्षा त्याच्याकडनं डबल कांड करून घ्यायचं असतं, म्हणून त्या ह्या गोष्टी करत असतात. पण कसं आहे, एखाद्याच्या डोकं असतं ना ते लवकर समजत नाही. मलाही समजलं नाही बायकोने एवढं दिवस सांगितलं. तर मला जेव्हा हे झालं माझ्याबरोबर तेव्हा मला कळलं ना. ह्याच्या अगोदर कधी कळलं का? तर कधीच नाही. तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी अशा समजून घ्या. आणि जर काय तुमच्यासोबत असं तुमच्या कोणाकडं मित्राकडं अशी जर माझ्यासारखी लक्षणं असतील ना, तर त्याला एकदा माझा व्हिडिओ पाठवा. तू जर समाजासाठी काय करत असेल, हां ठीक आहे, पहिल्या काळामध्ये समाजासाठी लोक चांगलं काम करत होती, कारण लोक तेव्हा चांगली होती. आत्ता समाजासाठी चांगलं काम करणं सगळ्यात घातक आहे. कुठलाही माणूस असू द्या, त्याच्यापेक्षा तुम्ही ना बाहेरच्या लोकांबरोबर चांगली मैत्री करा, व्यवसाय वाढवा, व्यवसायात मैत्री करा, सगळ्यात उत्तम राहील. पण गावकीत आणि भावकीत चांगलं काम करायचं ना कधीच करू नका. कारण मी एवढं सर्व चांगलं करत असताना जर माझ्यासारख्याचं असं असेल तर तुमच्यासारख्याचं पण सेम कंडिशन होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही व्यवसायात चांगलं नाव करा, व्यवसायात पैसा कमवा, आणि त्याच्यानंतर मग असली जी आहेत ना तुम्हाला सल्यूट मारतील. पण तुम्ही जर त्यांच्यासारख्यांना मदत करायला गेला ना तर मात्र हे माझ्यासारखं तुमच्यासोबत पण घडवणार आहेत. आणि हा माझा ICUमधला व्हिडिओ आहे, म्हणजे जेव्हा मला शुद्ध कमी होती त्यावेळी काढलेला आहे. तर माझ्या डोक्याच्या दोन्ही साईडला, म्हणजे एका साईडला 4 आणि एका साईडला 4 असे 8 टाके पडले आहेत दोन्ही साईडला. तर तुम्हाला जर कुणाला असं मदत करण्याची जर आस असेल ना तर भविष्यात म्हणजे आयुष्यात कधी करू नका. मी वैयक्तिक सांगतो आहे, कारण मी जेवढी लोकांना इथं मदत केली ना, ज्यानं हे केलं आहे त्याच्या घरच्यांनासुद्धा मदत केलेली. असं काय नाही की ह्याला केलं आणि त्याला कधी तुम्ही आमच्या भागात या आणि माझ्याबद्दल विचारा, अख्ख्या एवढ्या भागामध्ये माझ्याबद्दल कोण वाईट सांगणार नाही. अशा परिस्थितीत जर असताना जर असं होत असेल तर तुम्ही काय करताय, तुमच्यापेक्षा माझ्यासारखं तुमच्याबरोबर होईल. तर तुमच्यासोबत असं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच एकदा ते जे काय मनात शंका असेल ते काढूनच टाका तुम्ही. आणि जे काय माझ्यासोबत झालं तरी त्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरच्यांची आस असते ना की आपलं पोरगं बाहेर असावं, जेल वगैरे होऊ नये कोणाला, असं प्रत्येकालाच वाटतं. त्याच्याही घरच्यांना तीच आशा आहे की हा समजदार आहे, मग ह्यानं तसं करावं.